दिल्लीत जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन, संसद भवनाकडे निघालेला मोर्चा, पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराचे गोळे आणि जीव वाचवण्यासाठी धावत सुटलेले शेकडो विद्यार्थी. हा सगळ्या गोंधळात सोशल मीडियावर एक वेगळाच मुद्दा चर्चेचा विषय ठरलाय. अनेक आंदोलकांनीही त्यावर प्रश्न उपस्थित केलेत. तो म्हणजे आंदोलकांवर लाठ्या चालवणाऱ्या काही जणांनी पोलिसांचा युनिफॉर्मच घातलेला नव्हता, तर जे युनिफॉर्म मध्ये होते त्यांनी त्यांची नेम प्लेटच लावली नव्हती. त्यामुळे अनेकांनी एकच प्रश्न विचारलाय, हे लोक नेमके कोण होते आणि पोलीस कारवाई करताना आपली ओळख अशी लपवू शकतात का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच सगळं समजावून घेणार आहोत. नमस्कार, मी श्रुती पाटील आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती. दिल्लीतील संसद भवनावर काढण्यात आलेल्या मोर्चाची प्रमुख मागणी होती नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. जसं जसं आंदोलनाची वेळ जवळ येत गेली तसतसं आंदोलकांची संख्या वाढत गेली आणि परिस्थिती तणावपूर्ण झाली. त्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला, अश्रुधुराचे गोळे डागले. या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाले. मात्र त्यानंतर आंदोलनाचे बरेचसे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडिओमध्ये काही साध्या वेशातील लोक पोलिसांच्या लाठ्या घेऊन आंदोलकांना मारहाण करताना दिसतात. दुसरीकडे काही युनिफॉर्म मधल्या पोलिसांच्या जवानांच्या युनिफॉर्मवर नेम प्लेटच नव्हती. आंदोलकांनी त्यांना तुमची नेम प्लेट कुठं आहे असा प्रश्न विचारला, पण त्याचं कोणतंच उत्तर मिळालं नाही. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक दावे केले गेले. पण आता प्रश्न येतो की हे पोलीस आणि जवान बिना नेम प्लेट कसे होते? याबाबत कायदा नेमका काय सांगतो? तर कायदेतज्ञांच्या मते प्रत्येक परिस्थिती सारखी नसते. काही गुप्त तपास, दहशतवादी विरोधी मोहिमा किंवा अंडरकव्हर ऑपरेशन मध्ये पोलिसांना साध्या वेशात काम करण्याची परवानगी असते. अशा मोहिमेमध्ये त्यांची ओळख गुप्त ठेवणं हे आवश्यक असतं. पण सार्वजनिक आंदोलन नियंत्रणात आणताना परिस्थिती वेगळी असते. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील सार्वजनिक सुव्यवस्था आणि जमाव नियंत्रणाशी संबंधित तरतुदीमध्ये नावाची पाटी लावणं स्पष्टपणे बंधनकारक आहे असं नमूद केलेलं नाहीये. मात्र जमाव पांगवण्याचा अधिकार केवळ अधिकृत पोलीस अधिकारी किंवा दंडाधिकाऱ्यांनाच आहे. म्हणजेच त्यामुळे नागरिकांना समोरची व्यक्ती अधिकृत अधिकारी आहे हे कमीत कमी समजेल. तरी जर समोरच्या व्यक्तीची जो त्याच्या अधिकाराचा वापर करतोय त्याची ओळखच पटत नसेल तर त्या व्यक्तीच्या आदेशावर वैधानिक महत्त्व काय राहतं? याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा महत्त्वाचं मत नोंदवलंय. 1997 मध्ये DK बसू विरुद्ध पश्चिम बंगाल सरकार या ऐतिहासिक खटल्यात अटक करणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याने स्वतःची स्पष्ट ओळख सांगणं आवश्यक असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. हा निर्णय अटकेसंदर्भात असला तरी त्यामागचं तत्व व्यापक आहे. राज्य जेव्हा नागरिकांवर अधिकार वापरतं तेव्हा तो अधिकार वापरणारी व्यक्ती कोण आहे हे नागरिकांना समजलंच पाहिजे. अशा प्रकारचं निरीक्षण आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सुद्धा एका प्रकरणामध्ये नोंदवलंय. साध्या वेशातील पोलिसांबाबत न्यायालयाने थेट प्रश्न विचारला होता. जर पोलीस गणवेशात नसतील तर सामान्य नागरिकांनी त्यांना पोलीस म्हणून ओळखायचं कसं? हाच प्रश्न आज दिल्लीतील आंदोलनानंतर पुन्हा चर्चेत आला आहे. याबाबत सर्वसामान्य लोक प्रश्न विचारतात, पण पोलीस प्रशासनाचं म्हणणं यावर वेगळं आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते मोठ्या आंदोलनानंतर संबंधित पोलिसांना सोशल मीडियावर टार्गेट केलं जातं, त्यांच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या जातात आणि अनेक वर्ष न्यायालयीन खटल्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे काही वेळा वैयक्तिक सुरक्षेच्या कारणास्तव नावाची पाटी झाकली जाते किंवा ओळख स्पष्ट केली जात नाही. निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या मते ही पद्धत सुरुवातीला जम्मू काश्मीर, पंजाब आणि छत्तीसगड सारख्या भागांमध्ये जिथं संघर्ष मोठ्या प्रमाणात असतो तिथे सुरू झाली होती. तेथील पोलीस आणि सुरक्षा दल अतिरेक्यांच्या निशाण्यावर असायचे. त्यामुळे त्यांची ओळख लपवणं सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचं होतं. मात्र कालांतराने हीच पद्धत सामान्य कायदा सुव्यवस्था राखण्याच्या कारवाईतही वापरली जाऊ लागली. अनेक माजी अधिकाऱ्यांचं मत आहे की अपवादात्मक परिस्थिती वेगळी असते, पण दैनंदिन पोलीस कारवाईमध्ये पारदर्शकता अधिक महत्त्वाची आहे. तर आता याची आणखीन एक बाजू आहे. हा वाद काही फक्त भारतापुरता मर्यादित नाहीये. 2025 मध्ये अमेरिकेतील टेनेसी राज्यातील एका कारवाई दरम्यानही काही अधिकाऱ्यांनी नावाचे बॅच किंवा ओळख न दाखवता नागरिकांना ताब्यात घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर अमेरिकेत सुद्धा मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी प्रश्न विचारलाय की समोरचे लोक पोलीस होते की सशस्त्र गुन्हेगार? या घटनेनंतर अनेक राज्यांनी अधिकाऱ्यांनी कारवाईपूर्वी स्वतःची ओळख स्पष्ट करणं बंधनकारक करण्यासाठी कायदेशीर पावलं उचलली आहेत. आता दिल्लीतील आंदोलनानंतरही नेमका हाच प्रश्न आपल्या इथे भारतामध्ये उपस्थित झालाय. साध्या वेशात लाठी घेऊन दिसणाऱ्या व्यक्ती नेमक्या कोण होत्या? त्यांना कारवाईचा अधिकार होता का?
युनिफॉर्मवर नेम प्लेट नसणं योग्य होतं का? या सर्व प्रश्नांची अधिकृत उत्तरं अद्याप सरकारकडून किंवा पोलिसांकडून मिळालेली नाहीये. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील सार्वजनिक सुव्यवस्था आणि जमाव नियंत्रणाशी संबंधित तरतुदींमध्ये नावाची पाटी लावणं स्पष्टपणे बंधनकारक आहे असं नमूद नसलं तरी ज्या वेळेला जमाव पांगवण्याचा विषय असतो तेव्हा तो अधिकार केवळ अधिकृत पोलीस अधिकारी किंवा दंडाधिकाऱ्यांनाच आहे. मग त्या दिवशीच्या आंदोलनावेळी पोलिसांनी नेमप्लेट का लावल्या नव्हत्या? ते सिव्हिल ड्रेसमध्ये का होते? कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. काही विशेष परिस्थितीमध्ये त्यांना वेगळ्या पद्धतीनं काम करावं लागू शकतं, पण दुसऱ्या बाजूला लोकशाहीत अधिकार वापरणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याची ओळख आणि उत्तरदायित्व सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. कारण नागरिकांना हे जाणून घेण्याचा अधिकार आहे की त्यांच्या विरोधात शक्तीचा वापर नेमका कोण करतंय. दिल्लीतील आंदोलनानंतर निर्माण झालेला वाद केवळ लाठीचार्ज पुरता मर्यादित नाहीये. हा प्रश्न आहे लोकशाहीतील पारदर्शकतेचा, पोलिसांच्या उत्तरदायित्वाचा आणि नागरिकांच्या अधिकारांचा. तुम्हाला काय वाटतं? आंदोलनादरम्यान प्रत्येक पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी स्पष्ट ओळख दाखवणं बंधनकारक असावं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करा.